काही दिवसापूर्वी ऍडव्होकेट राम चव्हाण यांनी उपवर्गीकरणाच्या समर्थनात काही वक्तव्य केली होती. मात्र व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावरती उत्तर प्रत्युत्तर यायला लागला आणि आज ऍडव्होकेट राम चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पाहूया या संदर्भात त्यांनी अधिकची काय माहिती. जय भीम मित्रांनो, जय संविधान, जय लहुजी, जय भारत. मी ऍडव्होकेट राम चव्हाण, सकल मातंग समाजाचा राज्य समन्वय. हा पहिले तुम्ही सर्वजण व्हिडिओ पहा. त्या व्हिडिओमध्ये मातंग समाजाचा एक कार्यकर्ता जे बोललाय त्या मताशी सकल मातंग समाज सहमत नाही. आम्ही त्या विचाराचे नाही आहेत. हा महाराष्ट्र शाहू फुले बाबासाहेबांचा, छत्रपतीचा, अण्णाभाऊचा आहे, होता आणि भविष्यातही राहणार आहे. आम्ही अशा कुठल्याही वाक्याचा सकल मातंग समाज समर्थन करत नाही. आम्ही अशा वक्तव्याचा नक्कीच निषेध करतो. मित्रहो, मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये पोस्ट केला होता. तो व्हिडिओ ज्या मातंग समाजातील आया बहिणींना, महिलांना उर्वच भाषेत शिव्यागाळी करतात त्या बौद्ध धर्मियातल्या लोकांसाठी तो व्हिडिओ होता. परंतु माझ्या व्हिडिओचं इंटरप्रिटेशन चुकीचं केल्यामुळे, चुकीचा अर्थ काढल्यामुळे बौद्ध धर्मीय असतील किंवा महार समाज असेल, त्यांच्या जर भावना दुखवल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझी मिसेसच बौद्ध धर्मीय आहे, माझी पत्नी आहे ती बौद्ध धर्मीय आहे. त्यामुळे मला कुठलाच माझा हेतू नव्हता की बौद्ध धर्मीयाच्या भावना दुखवण्याचा. माझ्याकडून चुकून जर तसं काही झालं असेल तर मी आपली मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या जवळचे मित्र प्रभाकर कांबळे असतील, अविनाश गरुड असतील, लक्की असेल किंवा विलास सारखे माझे मित्र, मला त्यांनी सांगितलं की तू काही ठराविक लोकांसाठी बोल, पण सर्व बौद्ध धर्मियांसाठी नको बोलू. आणि माझी चूक माझ्या लक्षात आली. त्यामुळे मी आजचा हा दिलगिरी व्यक्त करण्याचा व्हिडिओ बनवतो. प्लीज तुम्ही कुठलाही चुकीचा अर्थ काढून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं काही करावं नाही. तसे मी माझ्या मातंग समाजातील कार्यकर्त्याला विनंती करतो. हे मित्र हो, आपण बाबासाहेबांना मानणारे आपण आहेत. आम्ही कुठल्याही आरएससीच्या चळवळीमधला कार्यकर्ता नाही. मी बाबासाहेबांच्या चळवळीमधला कार्यकर्ता आहे. मी परिवर्तनवादीच कार्यकर्ता आहे. आमच्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यामध्ये स्वर्गीय एकनाथराव आव्हाड साहेब होते. त्यांचं काम मी बघितलं. मी त्यांच्याबरोबरही काम केलेलं आहे. आणि आज त्यांचं मुलगा मिलिंद आव्हाड साहेब जे JNU मध्ये प्राध्यापक आहेत, मी त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो. त्याचप्रमाणे आमचे DPIचे राष्ट्रीय अध्यक्ष सुकुमार कांबळे साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणे बरोबरही माझं काम चालतंय. मी त्यांच्याबरोबरही काम करतो. मित्र, मी परिवर्तनवादी कार्यकर्ता आहे. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. आणि मी ठराविक लोकांसाठी, ज्या माझ्या मातंग समाजातील आया बहिणीला किंवा आमच्या समाजातील जे काही महापुरुष आहेत, अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे यांच्याबद्दल चुकीचं बोलतात, शिवराळी भाषा वापरतात, त्या बौद्धांसाठी तो व्हिडिओ होता. प्लीज माझी नम्रतेची विनंती आहे की माझ्या व्हिडिओचं चुकीचं इंटरप्रिटेशन करून किंवा चुकीचा अर्थ काढून आपल्या भावना दुखवतील असं माझा बिलकुल हेतू नव्हता. त्यामुळे मी पुनश्च दिलगिरी व्यक्त करतो. जय लहुजी, जय भीम, जय संविधान.